नमस्कार, मी प्रवीरा झांबरे. तर आज मी बनवते आंबा केक. त्यासाठी बघा इथे एक पेलाभर रवा घेतलेला आहे. पेल्याला थोडंसं कमी सगळं प्रमाण घेतलेलं आहे मी. इथं तेवढंच साखर घेतली, इथं दूध घेतलेलं आहे, इथं आंब्याचा गर काढून घेतलेला आहे घट्ट असा. याला पाणीही वापरलेलं नाही. इथे एक 4 चमचे तूप घेतलंय, विलायची बारीक करून घेतलेली आहे आणि इथं कढई गरम होण्यासाठी मी ठेवले. तर इथे ही पिठी साखर लागते. मी ही साखर बारीक करून घेते. तोपर्यंत रवा भिजत ठेवते आंब्यामध्ये जरा. तिथे रवा चाळून घेतलेला एकदम बारीक असा रवा आहे. इथे एक पेलाभर आंब्याचा गर काढून घेतलेला आहे. ही विलायची आणि थोडस जायफळ बारीक करून घेतलंय. इथे एक 4 चमचे मी तूप घेतलेलं आहे. तर आता ह्या आंब्यामध्ये मी छान असं मिक्स करून घेते. तर मी ही साखर टाकून घेते ह्यात. तर इथं लाईट गेलेली आहे. साखर तुम्ही पिठी वापरा. मी आपूट साखर घेतली, त्याच्यावर थोडंसं दूध वतते. दूध आणि साय मिक्स केलेली आहे आणि एक साखर मिक्स करून एक 5 मिनिटं ठेवते, म्हणजे पूर्ण साखर विरघळली जाते. थोडंसं दूध आणि थोडंसं तूप मी टाकून घेतलेलं आहे, म्हणजे साखर एक 5 मिनिटं मी आता ह्याला असं मिक्स करून झाकून ठेवणार आहे. साखर ही विरघळते आणि ही रवा पण छान असा फुलतो. तर बघा छान असा रवा फुललाय आणि साखर ही यातली विरघळली. मी एक इनोचं पाकिट घेतले, इनोचं पाकिट त्यात वतते. त्याच्यावर थोडंसं दूध ओतून घेतले. कुकरचा डब्बा घेतलाय, त्याला तूप लावून पीठ लावून घेतलेलं आहे. त्यात हे सगळं मिश्रण मी ओतून घेते. थोडंसं ह्याला असं करून घेते मी. थोडेसे काजूचे तुकडे घेतलेले ते ह्याच्यावर टाकून घेते. आता हे आपल्याला उकडून घ्यायचं आहे. केक बनवण्यासाठी ठेवणार आहे. इथं कढई ठेवली आहे. छान असं कढई पण तापलेली आहे. तर आता एक 10 मिनिटासाठी मी असाच कुकर कढईमध्ये केक बनवण्यासाठी 10 मिनिटं गॅस चालू ठेवणार आहे. तर 10 मिनिटं मी म्हणले, पण 10 मिनिटाच्या ऐवजी मला 20 मिनिटं लागलेले. तर छान असा केक आता तयार झालेला आहे आणि मी थंड पण करून घेतलेला आहे, त्याच्यामुळे मी हाताचा वापर करते. तर एकदम बारीक गॅस असेल तर 20 मिनिटं लागते आणि मोठा गॅस असेल तरी जरा एक 10 मिनिटं जास्त लागते. तर ही रवा केक मी कट करून दाखवते. तर एकदम छोट्या वाटीमध्ये असता तर वाटी भरून दिसली असती. ही पसरट डब्बा असल्यामुळं थोडासा केक दिसतोय. तर बघा आंबा रवा केक मी आपल्या घरातल्या आहे त्या सामानामध्ये बनवलेला आहे. तर एकदम बारीक गॅस असल्यामुळे 20 मिनिटं लागले. जरा मध्यम गॅस असेल चालू तरी 10 मिनिटात केक तयार होतो. तर छान असा स्पंजी झालेला आहे मस्तपैकी. तर अशा पद्धतीने तुम्हीही बनवून बघा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा.